नमस्कार मैत्रिणींनो, अनिता आरीवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत मोठी डिझाईन ट्रेस कशी करायची। खूप जणांनी मला विचारलं होतं की मोठी डिझाईन ट्रेस कशी करायची, म्हणून आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। चला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य, सर्वप्रथम आपल्याला जी डिझाईन आवडते, तर मी काय केलं, जी डिझाईन आवडली आहे मला ती डिझाईनची मी प्रिंटआउट बनवली आहे। ही अशी प्रिंटआउट काढून आणली आहे। ओके, एक प्रिंटआउट। त्यानंतर हा कार्बन पेपर आहे। आपलं कुठलंही पुस्तकाचं बुक स्टॉलवर जातील ना तुम्ही, तिथे तुम्हाला हा येलो कलरचा कार्बन पेपर सांगायचं, येलो कलरचा कार्बन पेपर। हा एक कार्बन पेपर घेतला आहे आणि ह्या दोन पेपरद्वारेच आपण कसं करू शकतो ट्रेस ते मी दाखवते। पुन्हा आपल्याला टाचन लागणार आहेत। चला सुरुवात करूया। प्रथम मी ह्याला टाचणीने टाचन लावून घेते। पेन्सिलचा उपयोग करायचा आपल्याला आणि ह्या पेन्सिलचा पण। आणि सपोर्टसाठी मी हाच एक बोर्ड घेतला आहे। कडक कुठलाही आपला पॅड असेल, एक्झाम पॅड असतो तो एक्झाम पॅड घेतला तरी चालेल, किंवा असा बोर्ड असेल तुमच्याकडे तर तुम्ही बोर्ड पण घेऊ शकता। चला सुरुवात करूया। तुम्ही आपली साधी पेन्सिल जरा दाब द्यायचा असतो ह्याच्यावर, बघा असं दाब देऊन तर बघूया आपण मैत्रिणींनो कसं झालं आपण ट्रेसिंग। हे बघा, आता ह्याच्यावर मला वाटत नाही ग्लास पेन्सिलने पुन्हा मार्क करायची गरज आहे। असं खूप छान झालं आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ग्लास पेन्सिल फिरवून पुन्हा डार्क करू शकता। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आपण भेटूया आता नेक्स्ट भागामध्ये। थँक्यू।